छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने तुळापुरात हत्या केली. महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही घटना होती. तेव्हापासून खून का बदला खून आणि राजाच्या हत्येचा बदला बादशहाची हत्या हे साधं सोपं संतांजीचं गणित होतं. संभाजी राजांच्या हत्येची जखम आज 350 वर्षांनंतरही मराठी माणसाच्या मनात ताजी आहे. 1689 तर आमचं आभाळच फाटलं होतं. औरंगजेबानं आमचा राजा मारल्याची गोष्ट मराठ्यांना झोपू देत नव्हती. महाराणी येसूबाई आणि युवराज शाहू अजूनही रायगडावर अडकले होते आणि आपलं लाखोंचं सैन्य घेऊन जुल्फिकार खान रायगडाला वेढा घालून बसला होता. स्वराज्याचे नवे छत्रपती राजाराम महाराजच यांच्या मागे मोगलांचे सैन्य लागलेलं. ते रायगड, प्रतापगड, वसंतगड या मार्गे पन्हाळ्यावर जाऊन बसलेले. तिथूनही त्यांना आता पुढे पळावंच लागणार होतं, कारण आपली 6 लाखांची सेना घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात वावरत होता. सर्जा खान, शहाबुद्दीन खान, रणमस्त खान, मुरबक खान असे अनेक मातंबर सरदार दक्षिणेत मराठ्यांच्या मार्गावर होते. सगळीकडे अंधार दाटून आला होता. मराठ्यांच्या स्वराज्यातील सूर्य आता परत कधी उगवेल का, असा प्रश्न इथल्या सामान्य माणसाला पडला होता. सगळीकडून फक्त पराभवाच्या फितुरीच्या बातम्या येत होत्या. भले भले लोक मोगलांना मिळत होते, पण आत्ता या मराठ्यांच्या मनाला उभारी मिळणार तरी कशी? आणि पुन्हा कधी हे मराठे छत्रपती शिवरायांच्या प्रमाणे सर्व दिशा काबीज करत जाणार, हा प्रश्न अवघड होता. पण तेव्हा हे काम करायची जबाबदारी घेतली छत्रपती शिवरायांच्याच तालमीत तयार झालेल्या 2 शूरवीर मावळ्यांनी. प्रत्येक एक होते सरसेनापती संताजी घोरपडे आणि दुसरे होते धनाजी जाधव. एका भयानक काळोख्या रात्री संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी शंभू महादेवाच्या डोंगरात एक योजना आखली. महाराष्ट्रावरचा औरंगजेबाचे संकट घालवायचं असेल तर औरंगजेबाला संपवलं पाहिजे, त्याचे मारून उपयोग नाही, हा विचार पक्का झाला. फलटण बारामतीजवळ रणमस्त खान आणि शहाबुद्दीन खान यांच्यावर धनाजीने चालून जावे आणि संताजी म्हणाला, माझ्या पथकानिशी तुळापूर मुक्कामी जाऊन बराई खुद बादशहावर छापा घालतो व आपण मराठे आहोत हे खाशास कळवून येतो. संताजीने मग निवड असे 2000 स्वार बरोबर घेतले. संताजीचे बंधू बहिरजी आणि मालोजी हे दोघेही बरोबर होते. त्याचबरोबर विठोजी चव्हाणसुद्धा त्यांच्याबरोबर होते. घोरपडे घराण्याचे हे तिघेही पुत्र एकाच वेळी बादशहाच्या 5 लाखांच्या फौजेत घुसणार होते. काय ही स्वराज्यनिष्ठा! कदाचित तिघेही कापले गेले असते, पण आपल्या वतन आणि जहागिरीचा प्रश्न त्यांना शिवला नाही. या अगोदर संताजीचे वडील माळोजी घोरपडे स्वतः संगमेश्वर छत्रपती संभाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी धारातीर्थ पडले होते. संताजी घोरपडे यांनी जेजुरीला जाऊन प्रथम खंडोबाचे दर्शन घेतले आणि त्या रात्री दिवेघाटातील मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री तुळापुराकडे प्रयाण केले. बादशहाच्या छावणीच्या अलीकडे 3 कोसावर पहारेकऱ्यांनी त्यांना अडवले. बादशहाच्या लष्करातील हिंदू सरदार शिर्के आणि मोहिते यांच्याकडील छबिन्यास आम्ही गेलो होतो. फिरून आता माघारी जात आहोत, अशी पक्की थाप संताजींनी मारली. कारण बादशहाच्या सैन्यात होणाऱ्या हालचालीवर मराठ्यांची आणि विशेषतः संताजींची चांगलीच नजर होती. पहारेकरांनी संताजीच्या सैन्याला मार्ग दिला. मार्ग कसला? भडकलेला लावाच मोगलांनी आपल्या पोटात घेतला. विजेच्या वेगाने संताजीचं सैनिक छावणीच्या मधल्या भागात पोहोचलं. हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणाने आसमंत दुमदुमला आणि एकाच मोगली सैन्यांची शिरकाण सुरू झाली. संताजी, बहिरजी, मालोजी, विठोजी सरळ बादशहाच्या तंबूत घुसले. वाटेत येईल त्याला कापत संताजी आत घुसू लागला. फक्त संताजीचा एकच वार आणि औरंगजेबाचा नरकाचं तिकीट पक्क होतं. पण औरंगजेब तिथं नव्हताच. त्यावेळी तो कुठे होता इतिहासाला माहिती नाही, पण तो वाचला हेच खरं. काही जण म्हणतात की तो आपल्या मुलीच्या तंबूमध्ये गेला होता. काही जण म्हणतात तो मराठ्यांच्या गलक्याने पळून गेला. औरंगजेबाच्या लाखांच्या छावणीत घुसणं काही सोपं काम नव्हतं. पण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात
वाढलेल्या मराठ्यांना हे सहज शक्य झालं. खरं तर दिल्लीच्या बादशहाच्या लहरीच्या वरवंट्याखाली संपूर्ण उत्तर भारत चिरडून जात होता. तिथे प्रत्यक्ष बादशहासमोर उभं राहण्याची देखील कुणाची हिंमत होत नव्हती. तो दिल्लीचा बादशहा जर मराठ्यांच्या भीतीने पळून गेला असेल किंवा लपून बसला असेल तर आपला बादशहा असण्यात तरी काय हाशील आहे. आणि अशी बेनूर बादशाही तरी काय कामाची. दारूतांनी नाचण्यात रंगून गेलेलं मोगली सैन्य आता कुठे झोपी गेलं होतं. तेवढ्यात मराठे आले होते. झोपेतून खडकन उठल्याप्रमाणे मोगली सैन्य जागं झालं. जास्त वेळ दवड अर्थ नव्हता. घोरपडे बंधू आणि विठोजी चव्हाणांनी औरंगजेबांच्या गुलालबार नावाच्या त्या तंबूचे तणावे कापले. संताजीनं औरंगजेबांच्या तंबूवरचे ते 2 सोन्याचे कळस कापले. क्षणार्धात त्या हिंदुस्थानांच्या बादशहाचा तंबू जमिनीवर लोळण घेऊ लागला. मराठ्यांचा नाद केल्यापासून असे अपमानाचे दिवस औरंगजेबाने भरपूर बघितले होते आणि अजून बघणार होता. आणि ही तर फक्त सुरुवात होती. महाराष्ट्राच्या मातीशी वैर धरण त्याला महागात पडणार होतं. ज्या वेगाने मराठी आले त्या वेगाने औरंगजेबांच्या तंबूचे कळस कापून आणि कळसच काय दिल्ली शाचे नाक कापून मराठे निघून गेले. तेथून ते सरळ सिंहगडाच्या पायथ्याला पोहोचले. सिंहगडाचा किल्लेदार सिद्धोजी गुजर यांखाली येऊन संताजीचे स्वागत केलं. जखमी मराठी सैन्यांची शुश्रूषा केली. दुसऱ्या दिवशी संताजीने कंबर कसली. आता तडाखा द्यायचा तो सरळ रायगडाला वेढा घालून बसलेल्या जुल्फिकार खानाला. संताजीच्या त्या छोट्याशा सैन्याने मग गनिमी काव्याने जुल्फिकार खानाला देखील लोळवले. मोठी कत्तल केली. पण खानाच्या हजारोंच्या सैन्यापुढे 1,500-2 हजारांचा टिकाव किती वेळ लागणार. संताजीने खानाची मोठी हानी केली. त्याचे देखील 5 हत्ती मिळवले आणि ते घेऊनच तो वाई सातारा मार्गे राजाराम महाराजांच्या दर्शनासाठी पन्हाळ्यावर गेला. इकडे धनाजी जाधवांनी ठरल्याप्रमाणे बारामतीजवळ रणमस्त खान आणि शहाबुद्दीन खान यांना झोडपून काढल्याने ते बादशहा किंवा जुल्फिकार खान यांच्या मदतीला येऊ शकत नव्हते. सगळीकडून अंधार दाटून आलेला असताना या घटनेनं मराठ्यांच्यात एक प्रकारच नवचैतन्य निर्माण झालं. प्रत्येकाच्या मनात लढण्याचा निर्धार पक्का झाला. रामचंद्र पंत अमात्य म्हणतात, बादशहाच्या डेऱ्याचे कळस आणून जुल्फिकार खानाचे 5 हत्ती आणले. यापेक्षा यांची मर्दुमकी कोटवर वर्णावी. छत्रपती राजाराम महाराज देखील अतिशय आनंदी झाले. त्यांनी संताजी घोरपडेंना ममलकत मदार म्हणजे स्वराज्याचे आधारस्तंभ, बहिर्जींना हिंदूराव, मालोजींना आम्ही उमराव व विठोजी चव्हाणांना हिम्मत बहादार ही पदवी दिली. राजाराम महाराज म्हणाले, प्रथम लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर केली. यश आले. बादशहाच्या डेऱ्याचे कळसच हस्तगत केले. संताजी घोरपडे यांच्या या एका पराक्रमाने मराठ्यांना अशी उभारी दिली की संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडाच्या पाडावानंतर देखील 18 वर्ष मराठे फक्त विजयच मिळवत गेले आणि औरंगजेब फक्त शिकस्त खात गेला. औरंगजेबच्या पराभवाचा हा सिलसिला अखेर त्यांच्या मरणाने संपला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर संताजी घोरपडे यांच्याबद्दल जो धसका मोगलांनी घेतला त्यामुळे मोगलांचा आत्मविश्वास कायमचा धुळीस मिळाला आणि मराठे हारणार नाहीत ही गोष्ट त्यांच्या मनात पक्की झाली. औरंगजेबांच्या या काळात दरबारात असणारा खाफी खान त्यांच्या मुंतकाब अल लुबाब या ग्रंथात म्हणतो, संताजी विरुद्ध लढाई करायला एकही मोगल सरदार तयार होत नसे. एवढी दहशत या संताजी निर्माण करून ठेवली होती. संताजी घोरपडे यांच्या दुर्दैवी अंत जर झाला नसता तर कदाचित औरंगजेब संताजींच्याच तलवारीने मेला असता. पण दुर्दैवाने ते घडलं नाही. म्हणून संताजी घोरपडे यांच्या या स्वराज्यनिष्ठेला आम्ही सलाम करतो. संताजी नावाच्या या वादळाने औरंगजेबाला जबर धक्के दिले. संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाच्या इतर काही कथा आम्ही इथे सादर कराव्यात असे आपणास वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. त्यावर आम्ही नक्की व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवू. जय हिंद, जय महाराष्ट्र.